तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे M1 ट्रेडिंग स्पेसमध्ये. तर बघून घ्या की आपला सेटअप अकॉर्डिंग कुठे ट्रेड एक्झिक्यूट झालेले आहेत. आज आपण एकच ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे, जो की निफ्टीमध्ये आहे. तर निफ्टी आधी बघून घेऊ की एक्झॅक्टली कोणत्या लेवलवर आपण एक्झिक्यूट केलेला आहे ते. निफ्टीची ओपनिंग स्लाइटली गॅप डाऊन होती. याने फर्स्ट कॅन्डल जी आहे फुल्ली व्होलेटाईल क्रिएट केलेली आहे. दोन्ही साईडने यांनी स्ट्रॉंग वीक दिले. त्यानंतर स्लाइटली थोडंसं खाली आला. इथे पुन्हा जे बायर आहेत ते स्ट्रॉंगली ॲक्टिव्ह झाले आणि याला अपसाईडला मोमेंटम केलेली आहे. तर या लेवलपर्यंत तर काही क्लिअरिटी नव्हती की कोणत्या साईडला जाणार किंवा काय होणार ते. इथे जेव्हा एक WRC आली आणि अपसाईडचं डायरेक्शन दाखवलं, तर इथे क्लिअर झालेलं होतं की हा जो टार्गेट आहे इथे मार्केट जाऊ शकतं आणि हे जे सेलर आहे यांना टार्गेट करू शकतं. तर त्याच अकॉर्डिंग आज निफ्टीने प्ले केलेला आहे. इथेही क्लोजिंग आल्यानंतर इथे तर क्लॅरिटी नव्हती, कारण की रिस्क रिवॉर्ड आपल्या फेवरमध्ये नव्हता. इथे चांगलीच व्होलेटिलिटी पण क्रिएट झालेली आहे. इथे एकदा सेलरने पुन्हा ट्राय केलं अपसाईड नेण्याचं, बट इथे पुन्हा बायर ॲक्टिव्हेट झाले आणि अपसाईडला ब्रेकआउट दिलेला आहे. इथे तर कन्फर्म झालेलं होतं की अपसाईडला जाईल. या कॅन्डलनंतर पुन्हा या कॅन्डलमध्ये पण रिस्क रिवॉर्डचा प्रॉब्लेम होता, त्या अकॉर्डिंग आपण इथे ट्रेड घेतलेला नाही आहे. या कॅन्डलने तर इथे क्लिअरली रेंज क्रिएट केली. रेंज क्रिएट केल्यानंतर प्रॉपरली एक रेजिस्टन्स फेस करत होता, जो की फर्स्ट टाईम इथे, सेकंड टाईम इथे, थर्ड टाईम जेव्हा यांनी अपसाईडला ब्रेकआउट दिलं, तर जे कॅन्डल क्लोजिंग होती ती पण स्ट्रॉंग होती, स्ट्रॉंगली बुलिश कॅन्डल दिसत होती. आणि यानंतर जो स्पेस होता तो सरळ सरळ हा लेवल होता. याच्यामध्ये इझिली 1:2चं टार्गेट ओपन होतं. तर जशी या कॅन्डलची क्लोजिंग आली तर मी एंट्री एक्झिक्यूट केली आणि सेम कॅन्डलचा लो मी एसएल लावलेला. एंट्री घेतल्यानंतर एक स्विंग क्रिएट करून जे टार्गेट आहे यांनी इझिली इथे डन करून दिलं. एंट्री घेतल्यानंतर फर्स्ट जो ट्रेलिंग होता तो या स्विंगच्या खाली होता, हे तर इझी होतं. त्यानंतर जसं हे टार्गेट जे आहे ते डन झालं, तर मी डॉमिनेट कॅन्डल अकॉर्डिंग ट्रेल केलेला आहे. तर जो फर्स्ट ट्रेलिंग होती ती ही होती. इथे मार्केट थोडा वेळ थांबलं आणि इथे एक रिजेक्शन घेऊन एक हॅमर टाईप कॅन्डल क्रिएट केलेली आहे. तर ऑलरेडी हे जे रेंज होती हे या कॅन्डलमध्ये ब्रेक झालेली होती, तुम्हाला इथे क्लिअरली दिसेल. तर मला वाटलं की ही कॅन्डल क्रिएट झालेली आहे तर या खाली मार्केट येणार नाही, बट इथे थोडंसं फ्लक्च्युएशन जास्त झालेलं आहे. ही कॅन्डल ओपन झाली, यांनी या कॅन्डलचा हाय जो आहे तो ब्रेक केलेला आहे, म्हणजे ही जी कॅन्डल आहे इथे ॲक्टिव्ह झाली. त्यानंतर सेम कॅन्डल वर जाऊन खाली आली आणि या कॅन्डलच्या खाली क्लोजिंग दिलेली आहे. तर अशा वेळेस जनरली असतं की हे जे सेलर आहे हे डॉमिनेट होताना दिसतात. तर जशी ज्या कॅन्डलची क्लोजिंग आली, जो एसएल मी इथे लावलेला होता त्याला मी मॉडिफाय केलं आणि लगेचच जे मार्केट प्राईस सुरू होती त्या अकॉर्डिंग मी याला एक्झिट केलेला आहे. कारण की मला वाटलं की ही कॅन्डल जी आहे डॉमिनेट आहे, जर डायरेक्टली खाली आला तर हा जो ट्रेलिंग आहे हा तर तसा बुक होऊनच जाईल आणि या लेवलमध्ये पण हा येऊ शकतो. त्यामुळे मी इथे बुक केला. त्यानंतर मी बुक केला आणि हा लगेचच वर गेलेला आहे. पुन्हा एक डे हाय लावला आणि पुन्हा व्होल्टेट करून या रेंजमध्ये आला. रेंजमध्ये तर आला, बट एक्सपेक्ट केलं होतं की याच्यानंतरच हा खाली येईल, बट वर जाऊन खाली आलेला आहे. तर त्यामुळे मी इथे बुक केलं. त्यानंतर मार्केटने चांगली व्होल्टेलिटी क्रिएट केली आहे आणि स्लो अँड स्टडीली आता अपसाईडनी क्लोजिंग दिलेली आहे. तर सेटअप अकॉर्डिंग निफ्टीचा जो ट्रेड होता तो मी या कॅन्डलवर एक्झिक्यूट केलेला आहे. या लेवलपासून तर ऑलमोस्ट डे हायपर्यंत मी राईड केलं. त्यानंतर जो बुकिंग केलेली आहे या कॅन्डलच्या क्लोजिंगवर केलेली आहे, कारण की मला वाटलं की इथनं खाली येऊन जाईल. जर याला फॉलो केलं असतं तर जो ट्रेलिंग आहे तो या स्विंगवर बुक झाला असता. त्यानंतर तर हा डाऊन साईडला आलेलाच आहे. तर हे होतं निफ्टीचं. याचबरोबर बघून घेऊ की बँक निफ्टीमध्ये आपण ट्रेड का बरं एक्झिक्यूट केलं नाही आहे. बँक निफ्टीची ओपनिंग स्लाइटली गॅप डाऊन होती. जे क्लोजिंग दिलेली होती त्याच्यात जस्ट खाली यांनी ओपनिंग दिलेली होती. यांनी पण निफ्टीसारखीच व्होलेटाईल कॅन्डल क्रिएट केली. फर्स्ट कॅन्डलमध्ये दोन्ही साईडने यांनी वीक क्रिएट केलेलं होतं. निफ्टीपेक्षा बँक निफ्टी थोडासा स्लाइटली डाऊन साईडला आला आणि सेम रिॲक्ट करून हा पण वर निघालेला आहे. इथे ब्रेकआउट दिलं, बट या ब्रेकआउट नंतर कंटिन्युअसली जर बघाल तर व्होलेटाईल करत आणि मोठे स्विंग क्रिएट करतच हा वर गेलेला आहे. हे ब्रेकआउट तुम्हाला दिसेल, बट याच्याकडे जो स्पेस होता ऑलरेडी डन झालेला होता. इथे रिस्क रिवॉर्ड प्रॉपरली मॅच नव्हता, त्यामुळे मी याला इग्नोर केलं. मी एक्सपेक्ट केलं होतं की याच्यावर जेव्हा हा जाईल तर मी एक्झिक्यूट करील हा लेवल आणि त्यानंतर या लेवलसाठी ऑलमोस्ट जे हे लेवल आहे याने टच केलेलं आहे. बट जो ब्रेकआउट आहे तो आपल्या फेवरमध्ये नव्हता, कारण की इथनं डाऊन साईडला आलं, एक रेंज क्रिएट केली आणि डायरेक्टली ब्रेकआउट करून वर साईडला गेलेला आहे. इथे थांबून जर ब्रेकआउट दिलं असतं तर फेवरेबल रिस्क रिवॉर्ड असता. एसएल पण आपला स्मॉल झाला असता आणि टार्गेट पण आपण मोठं कॅप्चर केलं असतं. बट डायरेक्टली ब्रेकआउटमुळे आपण याला इग्नोर केलेलं आहे. तर बँक निफ्टीचं एक्सप्लेनेशन तर आज इझी होतं, कारण की तुम्ही बघाल तर इथे कोणताही ट्रेड आपला ॲक्टिव्ह नव्हता. इथे ब्रेकआउट नंतर आपण एक्सपेक्ट करून राहिलो होतो की इथे प्रॉपरली एक ब्रेकआउट येईल. डायरेक्टली ब्रेकआउट असल्यामुळे आपण याला इग्नोर केलं. यानंतर तर टोटली हा व्होल्टाईल झालेला होता आणि हे तर आपल्या मुवमेंटमध्ये नव्हतंच. तर या कारणाने आपण आज बँक निफ्टीला एक्झिक्यूट केलेलं नाही आहे. एकच ट्रेड होता जो की आपण निफ्टीमध्ये एक्झिक्यूट केलेला आहे. तर आता ऑर्डर बुकमध्ये बघून घेऊ की एक्झॅक्टली कोणत्या लेवलला तो एक्झिक्यूट झालेला आहे ते. ऑर्डर बुकमध्ये जर बघाल तर निफ्टीचा जो ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे तो केलेला आहे 12:05 तिथे मी निफ्टीचा 21,300चा पी सोल्ड केलेला, तो केलेला 118मध्ये. आणि ह्या ट्रेडला मी जे बुक केलेलं आहे ते केलेलं आहे 1:10 21,300चा पी तो केलेला आहे 75मध्ये. तर सेटअप अकॉर्डिंग एकच ट्रेड होता, तर आपण निफ्टीला आज एक्झिक्यूट केलेला आहे. बँक निफ्टीमध्ये नव्हता, थोडीशी व्होलेटिलिटी आणि जी रेंज होती ती खूप मोठी होती, त्या अकॉर्डिंग हा पूर्ण रेंजमध्ये आज फिरत होता. जे ब्रेकआउट पण दिले ते डायरेक्ट होते, त्यामुळे तो इग्नोर झालेला आहे. होप करतो तुम्ही पण आज सेम सेटअप घेतलेला असेल आणि प्रॉपरला त्याला मॅनेज करून प्रॉपर लेवलवर बुक केलेला असेल. आणि तुम्हाला पण आमच्यासोबत जर लाईव्ह ट्रेडिंग करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता. तिथे तुम्हाला पूर्ण डिटेल मिळून जाईल.
डिटेल घेऊन लगेचच तुम्ही आमच्यासोबत लाईव्ह ट्रेडिंग स्टार्ट करू शकता. आणि त्याचबरोबर जे आमचे अपडेट व्हिडिओ आहेत, जे की रोज आम्ही एक्झिक्युशन व्हिडिओ अपलोड करतो, यामध्ये पण तुम्हाला काही पार्ट व्हॅल्युएबल वाटत असेल किंवा काही लर्निंग मिळत असेल, तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक पण करू शकता, जेणेकरून येणारे सगळे अपडेट तुम्हाला कंटिन्यू येत राहतील. तर हे होते आजच्या सेटअपचे अपडेट. आजच्या अपडेट व्हिडिओमध्ये एवढंच ठेवू. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. गुड लक. बाय.